फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर अजूनही मोठ्या प्रमाणात जे त्यांचे समर्थक आहेत ते ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच त्यांच्यावर आयकर विभागाची कारवाई या ठिकाणी झालेली आहे आणि यामध्ये त्यांच्या घरात चौकशी आता सध्या सुरू आहे। याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी माझे आमदार दीपक चव्हाण आहेत। साहेब, आज थोड्या वेळापूर्वीच स्वतः माहिती आपल्याला देण्यात आली की नेमकी काय माहिती होती की यामध्ये जी काय आता सध्या आतली प्रोसेस काय नेमकं चालू आहे? सकाळपासून या ठिकाणी इंडस्ट्रियल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीनं आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या बंगल्यामध्ये आणि त्यांच्या गोविंद डेअरी या संस्थेमध्ये इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे। आणि आपण बघता की सकाळपासून तालुक्यातील राज्यगट राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येऊन संजीवबाबांना, राज्य कुटुंबाला पाठिंबा देत आहेत आणि या चौकशीबद्दल आपापल्या परीनं निषेध व्यक्त करत आहेत, नाराजी व्यक्त करत आहेत। दिवसभर हजारो लोक या ठिकाणी येऊन गेले, अनेक लोक इथं ठाण मांडून बसलेत। आत्ताच संजीवराजे या ठिकाणी गेट जवळ आले होते आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केले की आपण या ठिकाणी आपापल्या घरी गेलं तरी हरकत नाही, कारण ही जी चौकशी आहे ती चौकशी रात्रभर किती वेळ चालेल काय सांगता येत नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी घरी जावं अशी त्यांनी विनंती आम्हाला केली। परंतु या ठिकाणी आपण बघितलं की आतूनही जरी बाबांनी विनंती केली तरी सुद्धा लोक जायला तयार नाहीत, लोक इथे ठाण मांडून बसलेत। आम्हाला असं समजतंय की संजीवराजे यांचे चिरंजीव श्रीमंत सत्यराजे हे त्या ठिकाणी पुण्याहून येणार आहेत आणि त्यानंतर मग त्यांच्या बाबतीमध्ये आणखी काही चौकशी होणार आहे आणि त्यामुळे या चौकशीला किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच बाबांनी आपापल्या घरी जावा असं सांगितलं आणि सकाळपासून मला पाठिंबा दर्शवल्याबद्दल आमच्या सर्वांचं मनापासून त्यांनी धन्यवाद व्यक्त केलेत। नक्कीच या ठिकाणी सांगायचं झालं तर जवळपास 12 तासाहून अधिक काळ जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे आणि अजूनही चौकशी आयकर विभागाची जी आहे ती सुरू आहे। त्यामुळं कार्यकर्त्यांना जरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी घरी जाण्याचं आवाहन केलं असलं तरी कार्यकर्ते देखील याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार नानावरेसह संतोष नालोडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।